दिल्लीमधली ही बातमी आपल्याला पाहायची, मात्र अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। मनू भाकरला पदक मिळणं निश्चित जवळपास झालेलं आहे। 10 मीटर एअर पिस्टलमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताची विजयी सुरुवात झालेली आहे। मनू भाकरला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेलं आहे। आत्ताची महत्त्वाची आणि भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मनू भाकरला ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे। 10 मीटर एअर पिस्टलमध्ये तिला हे पदक मिळालेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, भारताची अतिशय पॉझिटिव्ह अशी सुरुवात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेली आहे। भारतासाठी आनंदाची बातमी आहे। भारताची विजयी सुरुवात या ऑलिम्पिकमध्ये झालेली आहे। मनू भाकरच्या रूपाने ब्रॉन्झ पदक भारताला मिळाले। प्रथमेश दीक्षित माझ्या सोबत सध्या आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, ऑलिम्पिकमध्ये भारताची विजयी सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदाचा क्षण भारतीयांसाठी। अतिशय आनंदाचा क्षण, अत्यंत योग्य वर्णन केलेलं आहे या समरकारानं। कारण मनू भाकेर भारताला ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक मिळवून देणारी पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे। त्यामुळे आपल्या समस्त भारतीयांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे। 10 मीटर एअर पिस्तूल प्रकार हा शूटिंगमध्ये अत्यंत खडतर प्रकार मानला जातो आणि 221.7 या गुणांसह तिला तिसऱ्या स्थानावर राहावं लागलेलं आहे। अत्यंत चुरशीची फायनल झाली। दक्षिण कोरियाच्या 2 खेळाडू आहेत, ओह ये जिन आणि किम येजी, या 2 अव्वल खेळाडूंसोबत तिने कम्पीट केलं। अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तिने लढत दिली, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये काही जे 2 शॉट्स तिचे कमी पडले, त्या शॉट्समुळे तिला दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर यावं लागलं। परंतु या असं जरी झालं असलं तरी पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात जे भारताचं खातं उघडणं गरजेचं होतं ते मनू भाकेरने करून दिलेलं आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि याच्यापेक्षा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोकियो ऑलिम्पिकला मनू भाकेरची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती, परंतु त्यानंतर तिने हार मानली नाही। तिने सराव चालू ठेवला, आपल्या कामगिरीत सुधारणा करून दिली आणि 4 वर्षानंतर तिने पुन्हा स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंय। निश्चित प्रथमेश, निराशाजनक कामगिरीमधून उभरत तिने हा वेध घेतलेला आहे पदकाचा आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा वेध आहे। प्रथमेश, एकूणच आत्ताही ब्रॉन्झ पदकानं सुरुवात झाली असली तरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखीन कोणकोणत्या खेळामध्ये भारताला विजयाची अपेक्षा असू शकते? कोणकोणते महत्त्वाचे खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून भारत पुन्हा एकदा सुवर्णवेध घेऊ शकतो? नक्कीच मनू भाकेरच्या ने आपल्याला विजयी सुरुवात करून दिली असली तरी पॅरिस ऑलिम्पिकचा हा दुसरा दिवस आहे आणि जसं जसं स्पर्धा पुढे होत जातील तशा अनेक महत्त्वाच्या खेळाडू स्पर्धांमध्ये आपल्याला पदकाची आशा आहे। त्यातलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये रमिता जिंदल ही भारताची एक अनोखी आणि उभरती युवा खेळाडू आहे। तिने देखील अंतिम फेरी प्रवेश केलेला आहे आणि उद्या तिची अंतिम फेरी असणार आहे। उद्या भारताला अजून एक नेमबाजीमध्ये पदक मिळू शकतं। त्यामुळे हा आजचा आणि कालचा दिवस एका अर्थाने स्त्री शक्तीचा आहे असं म्हणायला हरकत नाही। तृप्ती, प्रथमेश, पुरुष तिरंदाजांनी सुद्धा रँकिंग राऊंडमध्ये टॉप 4 मध्ये स्थान मिळवलेलं आहे, तर यामध्ये सुद्धा भारताला काही अपेक्षा आहेत का पुढील भविष्यामध्ये सुवर्णवेधाच्या? नक्कीच जसं मी सांगायला गेलं की आजचा दिवस हा खूप महत्त्वाच्या घडामोडींचा असणार आहे। मनू भाकेरने आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळवून एक विजयी सुरुवात करून दिलेली आहे। आज रात्री भारताचे तिरंदाजे कॉम्पिटिशन मध्ये असतील आणि त्यांच्याकडनंही आपल्याला पदकाची आशा मिळाली, पण तिरंदाजीची गोष्ट वेगळी आहे। आर्चरीमध्ये आपल्याला दक्षिण कोरिया हा खूप मोठा कॉम्पिटिटर देश मानला जातो, त्यामुळे त्यांच्यासोबत कम्पीट करणं आणि तिकडे पदक मिळवणं ही एक मोठी गोष्ट मानली जाईल। परंतु मनू भाकेरने आज जी कामगिरी करून दिली त्याला खरंच तोडणे, अत्यंत तरुण वय आहे तिचं। तरुण वयात तिने अनेक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असू देत, एशियन गेम्स असू देत किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप असू दे, प्रत्येक स्पर्धेमध्ये तिने स्वतःची झलक दाखवलेली होती। परंतु एक स्पर्धा तिची बाकी राहिली होती, ती म्हणजे ऑलिम्पिक। असं खेळामध्ये म्हटलं जातं की ऑलिम्पिक पदक मिळालं म्हणजे तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं असं म्हटलं जातं आणि एवढ्या लहान वयात मनू भाकेरने पॅरिसमध्ये जाऊन जागतिक पातळीवर भारताचा तिरंगा डोलाने म्हणजे अतिशय अभिमानाने फडकावलेला आहे। निश्चित प्रथमेश, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर भारताने ब्रॉन्झ पदक मिळवत खरं तर पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात ही सुवर्ण क्षणांनी केलेली आहे आणि भारताच्या आशा आता या विजयामुळे आणखीन उंचावलेल्या आहेत।